मग अभ्यास का होत नव्हता? मग त्याच्यासाठी आपण मेहनत करायची. ह्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून मला तो प्रश्नाचं उत्तर पाठांतर करून सोडायचंच. ह्या स्पेलिंगा पाठांतर झाल्या नाहीत ना म्हणून मारला ना, तर त्या स्पेलिंगा पाठांतर करायच्याच. पाढे पाठांतर नव्हते ना म्हणून सरांनी मारला ना, ते पाढे पाठांतर व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत अशी जिद्द तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही सावित्रीबाईची लेकरं नाही. नेहमी आपल्या अभ्यासाविषयी जागृत राहा, अभ्यासाविषयी आत्मीयता बाळगा आणि उगीच कुणाचं नाव घेणं, कुणाला चिडवणं, कुणाचं छळ करणं किंवा कुणाला वेगवेगळ्या पद्धतीने हाक मारणं हे बंद करायचं. सावित्रीबाई तर कुठल्या शाळेत न जाता सुद्धा सुशिक्षित झाल्यात, चांगल्या प्रकारे त्यांनी जीवन जगलं समाजासाठी. तर आपण तर आज या ठिकाणी समवण आहोत. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, विना सहकार उद्धार नाही या भावनेनं आपण जगत आहोत. परंतु मदत मिळवा मैत्रिणींची, मित्रांची, पण चांगल्या कामासाठी मिळवा. अभ्यासासाठी मैत्री करा, खेळण्यासाठी मैत्री करू नका किंवा ग्राउंडवर जाण्यासाठी मैत्री करू नका. बरी खुशामत शाण्याची मूर्खाची मैत्री करायची नाही. जो खरोखर हुशार विद्यार्थी असेल त्याची मैत्री करा आणि तोही अभ्यास करत असेल तर, अन्यथा करू